हॅलो गाईज, नमस्ते. मी अपर्णा. चारकोपमध्ये माघी गणेश उत्सवानिमित्त चारकोपच्या राजाचे आगमन झालेले आहे. 1 ते 5 तारखेपर्यंत हे गणपती बसणार आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या दर्शनासाठी. खूप लांबून लोक येतात दर्शनासाठी. चारकोपमध्ये मोठ्या जल्लोषाने हा उत्सव साजरा केला जातो. आमच्या इथे 6 गणपती बसतात. आज मी तुम्हाला चारकोपच्या राजाचे दर्शन घडवणार आहे. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला आज चारकोपच्या राजाचे दर्शन घडवणार आहे. चला तर आपण निघूया चारकोपच्या राजाच्या दर्शनासाठी. कांदिवली स्टेशनवरून 276 बस येते. बँक ऑफ बडोदा बस स्टॉप सांगायचं. त्याच्या बाजूला चारकोपच्या राजाची गल्ली आहे. या गल्लीमध्ये जायचं. सेक्टर 1 मध्ये ही चारकोपच्या राजाची गल्ली आहे. गल्लीच्या एंट्रन्सला चारकोपच्या राजाचा गेट लावलेला आहे. या गेटमधून आतमध्ये यायचं. पोस्ट ऑफिसची गल्ली सुद्धा या गल्लीला म्हणतात. हे पोस्ट ऑफिस आहे. इथून पोस्ट ऑफिसच्या बाजूला एक मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडमध्ये चारकोपच्या राजाचे आगमन झालेले आहे. हे आहे भव्य आणि दिव्य असे चारकोपच्या राजाचे मंदिर. दरवर्षी माघी गणेश उत्सवाला चारकोपच्या राजाचे आगमन होते. आता आपण आतमध्ये जाऊया. चारकोपच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. हे आहेत छोटे बाल गणेशा. फायनली राजाचं दर्शन झालंय. आता आम्ही दुसऱ्या गणपतीला निघतो. आता आपण सेक्टर 8 चारकोपमध्ये चारकोपच्या पेशव्याचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत. चारकोपचा पेशवा सेक्टर 8च्या एका गल्लीमध्ये आहे. इथे मालवणी मेळा सुद्धा भरलेला आहे. जिथे आपण काही आपल्याला पाहिजे त्या सामान आपण इथे खरेदी करू शकतो. त्या मैदानातच आपल्याला चारकोपच्या पेशव्याचे दर्शन होईल. तिथे चारकोपच्या पेशव्याचं मंदिर बनवलेलं आहे. काम चालू आहे मंदिराचं थोडंफार राहिलेलं. हे आहेत चारकोपच्या पेशव्याचे छोटे गणपती बाप्पा. आणि ही आहे चारकोपच्या पेशव्याची सुंदर अशी मूर्ती.